नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्याकडे ह्या सीनेच्या पट्ट्यामध्ये ही बाणगंगा ती सीनेचीच उपनदी आहे. तर त्या पट्ट्यामध्ये जो पूर आला तर आता उद्या महिना पूर्ण होतो आहे आणि दिवाळी तर आहेच. तर अशा काळामध्ये ह्या पट्ट्यातलं आजचं चित्र काय आहे? अजूनही बघा ना, सगळा गाळा आणि सगळा भाग भरला आहे. आणि म्हणजे गंमत अशी की लगेच वाळू उपसा पण सुरू झाला. म्हणजे जे काही आलेलं आहे तेही कसंही लुटून न्यायचे प्रयत्न दिसतात. अजूनही रस्ते बऱ्याच ठिकाणी खचलेलेच आहेत, गाळ निघालेला नाही आहे. आणि धक्कादायक गोष्ट अशी आहे की जे जनावरं वाहून गेलेली होती त्यांचे मृतदेहसुद्धा अजून तसेच झाडावरती आहेत असं मला सांगितलं. बाणगंगेचं आजचं रूप थोडंसं छोटंसं झालं आहे, पण ते पाणी त्या काळात किती आलं असेल याचा आपण अंदाज बांधू शकतो, कारण गाळानं ते सगळं भरलेलं आहे. पण आपण काय बघतो आहे मुख्यत्वे तर ह्या आपले जे शेतकरी बांधव आहेत किंवा ह्या भागातले नागरिक आहेत त्यांची दिवाळी कशी चालू आहे. काय तुमचं नाव मामा? पूर्ण नाव? विश्वनाथ आत्माराम दातखडे. विश्वनाथराव. मी जरा तुमच्या दूध व्यवसायाची माहिती घेतली. तुम्ही काही एकदम दूध सुरू केलेलं नाही आहे इकडे? हळूहळू केले, टप्प्याटप्प्याने? हळूहळू केले. पहिल्यांदा एक होती, 2000 साली एकच होते आपल्यापासून, तिथनं चालू केलेलं आहे. हां, चला की तुमच्याच गोट्यात जायचं. 2000 सालीपासून चालू केले एक गायपासून. एकाची मग दोन झाली, 2ची 4 करीत करीत असं जे चालू झालं ते झालं चितूर. ही काय त्या काळ पुरातच झालेलीच ते? हो, पुरातच. पूर्ण सारा शेड. इथं काय होतं? शेड होतो, पूर्ण शेडच होतं. हां. हे 90 फुटाचं शेड आहे. हे किती? 90 फूट शेड आहे. 90 बाय हे पूर्ण 90 फूट शेड आहे. ह्याच्या काचा बी तशाच ठेवल्यात तुम्ही अजून? फर्निचर आहे. फर्निचर होतं हो, मेडिकल टाकायसाठी आणलेलं होतं. हां, मेडिकल टाकायचं. मुलाला मेडिकल टाकून द्यायचं. कुठं? तर बोमला कुठं आणून ठेवलेलं होतं. मग काय ती बी वाहून गेलं का? वाहून गेलं. हे काय एवढाच राहिला तुकडा. मग काचा त्याच्याच आहेत ना, हे काचा त्याच्याच फुटलेले हे झालेले आहेत. आणि यांचं असं झालं ना की हे असे शेतकरी आहेत की ज्यांच्या किती गाय वाहून गेल्या तुमच्या? 27. 27? 27 वाहून गेलेल्या 10 जागेवर. हां. 17चं पोस्टमार्टम केलं हे तर जागेवर. शेळ्या गेल्या 20. शेळ्या गेल्या. ही शेळ्यासाठीच आणि ही जनावरासाठीच होतं ना हे सारं. 27 गाई. शेळ्या किती गेल्या? 20 गेल्या. आणि कोंबड्या? कोंबड्याचं तर काय 150 दोन खुरवाडं होते. गावरान होते का पायर? गावरान तसल्या नव्हत्या काय. आणि सगळे मिळून नुकसान मग आपलं आपलं समजा नुकसान म्हणजे 50च्या मोहरूनाचं पण आत नाही. 50 लाख? हो. कुठं होत्या गाई बांधलेल्या? पलीकडे शेडमध्ये गाई होता. असा शेतकरी की ज्या शेतकऱ्याचं 50 लाख रुपये नुकसान झालंय. कळलं नाही का तुम्हाला पाणी यायला लागलेलं? मग पाण्यामुळे होतो की आपण. हां, पाण्यामुळे हो असून जेवढ्या सोडता येत तेवढ्या सोडल्यात की. हां, ते आता सोडलेलेच आहेत. सोडलेलं आहे. सागर खोतनं 2 दिलेले आहेत, आपण 2 घेतलेले आहेत. हे जेवढे सोडलेले 8 गाय सोडल्या होत्या. कुठं होत्या बांधलेल्या? ठीक आहे. आता हे गाया बांधलेत काय ह्याच जागेवर होत्या. हां, बांधलेल्या जागेवरच होत्या. हे तुम्हाला दाखवतो. हां. या ठिकाणी 17 गायी होत्या, त्या वाहून गेल्या. किती वेळात वाहून गेल्या? 1 घंट्यातच गेल्या. एका तासात? कठीण आहे. म्हणजे 50 लाख रुपये नुकसान जेव्हा होतं एखाद्या शेतकऱ्याचं. हे घर आपलं आहे का? हो. मग दिवाळी या वर्षी काय असं काय आता दिवाळी काय ह्याच्यामध्ये काय नाही. हे बघा. अरे बापरे, भीषणच की. पाणी एवढं यायला लागलंय, ह्याचा अंदाज आला नाही का? तुम्ही गाडी उभा केली का? हां. लिंबाचा टाकळा होता तिथं होतं बघा पाणी. हां. पाण्यामुळेच उभं होतो आपण. हां. तिथनं पुन्हा मी शेडमध्ये आलो. शेडमध्ये आलो, पाठीमागच पाणी आलो एकट्या. ह्याच्या आधी बी लय आलं, गाडी बसतो राहिलं की पाणी, तो काय वाटलं नाही ना आम्हाला. पण ते वाढत 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 होतं ना, ते एक खट्या आलं.
एकखट्या आल्यामुळं इथल्या गाई सोडल्या आधी आधी सोडून इथल्या गाई सोडल्या. ट्रॅक्टर होता ह्या इथं पोरचे पैसे त्या ट्रॅक्टरला नेऊन अवजार आहे ट्रॅक्टरचे तिथं नेऊन बांधलं होतं मी. मग तिथं बांधल्यावर पुन्हा पाणी आतमध्ये शेडमध्येच आलं डायरेक्ट. मग माणसं होती पलीकडल्या शेडमध्ये 8 माणसं होती. मग ती 8 माणसं काढायला थोडा वेळ लागला ना. माणसं आपल्या घरची माणसं आई वडील होतं बाहेरले 2 माणसं गडी हे ठेवले होते नाही वडील होतं आमचं ते. ती वडील ते आहेत का वडील या या इकडे या मामा या. काय ऐका येत नाही. मग काढण्याचा वेळ गेल्यानंतर पुन्हा काय हेकूनच पाणी आलं डायरेक्ट. हेकून पाणी आल्यावर नंतर चौ बाजून पाणी आलं का? चौकूनच पाणी आलं. कमरेच्या पाण्यातनं वडील काढलं आमचं बाहेर. ह्यांनी हो. आणि तेव्हा त्या शेडमध्ये ती कवड चौकट आहे का शेडची त्या ती ओलं दिसतंय का तितकं पाणी होतं शेडमध्ये आतमध्ये तिथे वरलं शेडचं ते तिकडचं शेड. हो त्यात पाणी ओलं आहे का त्यात होत होतं. आम्ही 18 माणसं इतक्या पाण्यात खाटावर उभं राहून इतक्या पाण्यात 18 माणसं एवढ्या पाण्यात किती तास? 4 तास कंटिन्यू 4 तास. बापरे. तेव्हा त्या खिडकीला पाणी लागलं तेव्हा ते ओलं आहे अजून तेव्हा त्या खिडकी. जाऊ तिकडं पण त्या 4 तासात कुणाची मदत नाही काय? नाही काय मदत बाहेर येतो तर जातोय. ठीक आहे तिथे बागेच्या 2-3 लाईनी पडल्यात तेव्हा तिकडं. आणि त्या कोपऱ्याला गाई बागाच्या कोपऱ्याला बांधलेल्या गाई तिथं एक गेली जागेवर बाहेर काढलेली गाय डोळ्यासमोर वाहत गेली. मिली जागेवर. कशा लाईट लागली करंट लागला? नाही पाण्यानं. काय करावं? हो त्या नुसतं बागाचं शेंड दिसत होतं इतकं पाणी होतं. ह्या बागेचं शेंडच दिसत होतं इतकं. पाणी आता हे सांगा. दिवाळी बरोबर कशी आहे? जोरात आहे का दिवाळी? कशाची जोरात आहे साहेब. ही कशी आमच्या जोरात झालं हे काय करावं. तेव्हा ते ट्रॅक्टर बुडला होता बघा. त्याला विलाज आहे का? पुनर्जन्मच म्हणायचा ही. पुनर्जन्मच म्हणायचा आहे का नाही? पुनर्जन्म झाला. आपण पोराने तर कष्टानं उभा केलं होतं हे सगळं आहे का नाही? रोजचं किती लिटर दूध जात होतं तुमचं? 150-200 लिटर दूध चालू होतं घेतलं. आता काय हो आता चालू केले आपलं हळूहळू 40-30 लिटर असतं एका टायमाला. हे तुमचं घर? हो. जरा आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे गोठा एकदा व्यवस्थित दाखवा इकडनं मागच्या बाजूला. हे तुम्ही नदीच्या काठालाच राहताय. इथे जमीन किती तुमची? 10 एकर आहे. 10 एकर जमीन आहे. काय मकवण करता का? ऊस बी आहे? ऊस बी आहे मकवण ऊस आहे गवत आहे. तुमच्या मिसेस ते कोणी वादी बघून तिकडलं बघितलं तुमच्या. हो काय केलं म्हणलं दिवाळीला ह्या वर्षी? काहीच केलं नाही. काय करावं दिवाळीला? बरं लाडू करंजी काय नाही काय केलं नाही. आमच्याच दिवाळी आमच्यावरच बसली. काय दिवाळीचं कशाच लाडू करंज्या करावं होता. मग काय जीवाला समाधान असली तर सगळं कोणत्या बी गोष्टी असतात. समाधानच नसल्यावर काय कशाची दिवाळी कशाचं काय खाता. चिवडा हे काय केलं नाही? काय सुद्धा केलं नाही बघा. काय करावं. हे तीच आहे का त्यातली फर्निचर तुटून गेलेलं दिसायला? नाही फर्निचरचं कुठं काय दिसणार. फर्निचर गेलं समजा गेलं फर्निचर काय सुद्धा राहील. काचा राहिले बघा जागेवर. तुम्हाला काय सारखं बी नाही आणि सांगायसारखं बी नाही. काय सांगावं आणि काय ऐकावं. ही लोखंड ही तुकडं गोळा केलेत आम्ही. हे लोखंडाचं शेडच्या हे ती वाहून गेलेले आहेत. लोखंड गोळा केले आम्ही. ते अजून पाठीमाग आहे काय कुठं. मुलं तुम्हाला? 2 आहेत आम्हाला. दोन्ही एकत्र कुटुंब आहे आमचं. 4 मुली. भाऊ आहे ना आम्ही 2 भाऊ. तुम्ही 2 भाऊ? ही भाऊ आहे लहान आहे. बरं. इकडे काय म्हणले तुम्ही ह्या शेडमध्ये? त्या शेडमध्ये चला तिकडलं बी लक्षात येत आहे. बिजू काका आता मला सांगा पंचनामे तरी झालेत का? झाले. पंचनामे झाले. मदत किती आली? 6 गायाचे. 6 गायाचे किती मिळाले? 2,25,000. ओके. 6 गायीचे काय मिळाले? मुख्यमंत्री तर म्हणाले होते जेवढं झालं नुकसान तेवढं देऊ म्हणून. हे समजा जॅम होतं समजा क्लिअर एकदम. हे दाखवा. खायचं धान्य समजा हिथंच होतं
सगळं इथं इथंच होतं पहिलं. हां अहो तिकडं नव्या घरी गेलोय म्हणजे मुलीच्या लग्नासाठी आम्ही पाठीमागे गेलोय. हां 20 मेला लग्न झाले 2 मुलीचे आमचे. ह्याच वर्षी हो 20 मेला म्हणून आता. हेच की मग ह्याच वर्षी 20 मेला झाली लग्न हम्म. आणि तरी सुद्धा तुम्ही इथंच राहत होता. नाही हा. राहायला इकडेच आपलं काही मुलीसाठी आपलं तिकडे लग्नामुळे तिकडे गेलेलं होतं. हम्म. हे काय इथं वडील होते काय इथंच होतं वडील या खाटावरच. आई होती इथं हम्म. बाजावर. हे काय ही समजा धान्य ही समजा ही काय इथंच आहे अजून चुंगडी. खाताय का काय ज्वारी ही ज्वारी आहे का हो वाहून गेली काय ही राहिली काय सोडली नाही का अजून काय वाळवून करायचं तिचं खराब झाले तेव्हा ती सोललेली आतमध्ये तेव्हा गोळा करून तुला कुठं ते आहे? कोंबड्या बी खात नाही ते काय तेव्हा ते कोंबड्या बी खात नाहीत हो त्याला. हम्म. पण कोंबड्या बी राहिले नाहीत की हम्म. 2 राहिलेत बघा. फक्त हो. किती पैकी 150-200 कोंबडी असेल. त्यातले 2च शिल्लक राहिले तेवढे. हे बघा वाहून गेलेले ज्वारीची अवस्था काय कुठल्या मापात आहे जे कोंबड्या सुद्धा खात नाहीत हो. नाही संपली की काय काय? काय नाही उगा आपलं म्हणलं जनावराला तरी बरडून घालायसारखं होईल. काय करू? खराब आहे नाही खराब आहे ते. हम्म. तुम्हाला आतापर्यंत सरकारकडून जे मिळाले ते 2,25,000 मिळाले. हो ते सोडून ते सोडून आता इतर कोणी तुम्ही आम्ही दफा नाही, दफा ते वेगळे हा नाही मग सरकारकडून काय नाही नाही तेवढंच हम्म. तेवढंच काय नाही. या जरा इकडं. एक फक्त चांगली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र ह्या पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहिला आणि अक्षरशः त्यांना जेवढं वैयक्तिक पातळीवरती करणं शक्य आहे तेवढं त्यांनी केलं. मला आता माहिती आहे की आणखीन 1 कोटी रुपयाची मदत घेऊन काही लोक गायी घेऊन येणार आहेत ह्या भागामध्ये आणि अशा पद्धतीची मदत त्यांना पण झाली. गायी किती मिळाली तुम्हाला? 2 मिळाल्या बघा आधी सागर खोतनं आणून दिल्या 2. सागर खोत म्हणजे आपले सदाभाऊचे मुलगा सदाभाऊचा चिरंजीव त्याने 2 दिले. 2 दिल्या. कुठल्या 2 दिले त्यांनी? की आपल्या जर्शी आहेत का गवळाव आहेत त्या? नाही जर्सी कितीला चालतात त्या? अगदी ते हे काही उभं राहिली ही समोरची हे ही हे आणि ही ह्या 2 हो ह्या त्याने दिल्या. हो काल परवा कोण होतं रे ती ही एक आणि किती गवळाव आहे. ही बारक काल होते दिल्या. बरं ही लोकांनी दिलेली मदत हो एवढेच. सह्याद्री. बरं पुन्हा आपण ही ही एक घेतली आणि ही एक घेतली आपण. लगेच विकत घेतली. आता हे काय चालवला का? कसं जगायचं जगण्यात स्वातंत्र्य पाहिजे का नाही काय. हम्म. आता कवा ते जिमनी गेल्या खांदो तेव्हा ते पलीकडचे हिरवगार झाले तर ते आता नांगरट करायची त्याची मेहनत करायची आणि तिथनं पेरायचं आणि तिथनं खायला यायचं. हम्म. ते तेव्हा ते तुमचं मका रान आहे. पालते पडलेले हो. किट किती आल्या बाहेरून? तेल डाळी तूप काय? बाहेरून 10 किती आले असते 10-15 कशाला गावात आम्ही शेतात आहे. कोणी यायचे शेतात घेऊन तरी जेवढं कोणी आणून तुम्ही आम्ही आणून दिले तेवढ्याच आपल्याला भेटले. आता आपण गावात कशाला गेलं. आता आमच्या पाठीमागं मग घेणाऱ्याने घेतल्या ज्याला नाही त्याला भेटलं भरपूर आणि ज्याचं गेलं त्याला काहीच नाही म्हणायचं. पण आपण म्हणू शकत नाही तसं. ते जे ह्याने भेटले जे आपलं ते खात्यात आपल्याला इथं आणून दिले त्यावेळेस भेटले आपल्याला तेवढं. रोज किती चालायचं दूध त्यावेळेला फेरीला? 150 पाऊण 200 170-75 लिटर दूध होतं त्या टायमाला. आणि आता? आता काय 60-65 लिटर आहे आता सध्या. मग ही गाय आज दिल्यामुळं आलं झालंय आता आधी नव्हतं. हम्म. पण आपण 2 आणल्या त्या सागर खोतनं 2 दिल्या बरं चालू झालंय आपलं सध्या. नाहीतर इतकं दूध तुम्ही आणल्यामुळे ते 2.25 लाख रुपये सरकारनं दिलं त्यातनं आणले असते. त्यातनंच आणल्या. असं कुठलं आता असं नव्हतं काय आपल्या असं रोजच्या रोज शेतात खर्च 10,000 रुपये व्हायचा. आता सध्या पिकं काय होती तेव्हा. आता जर इथनं मुहूर्त आता सोयाबीन बी गेलं आता ही मकाचं काय 10,000 रुपये होते ना बघू 10,000 रुपये विकल्यावर आणायचं अजून एकदम. पण आता ही संत्र आपला मोठा असतं की सगळं होतच असतं काय. आता काय सोनं खाल्लं तरी तीच आहे भाजी भाकर खाल्ली तरी तीच आहे. ती खरं आहे मला. पण तुम्हाला अजून सरकारकडनं किती पैसे रेकॉर्ड प्रमाणे मिळणं बाकी आहे? रेकॉर्ड प्रमाण बाकी बघा तुम्हाला 21 जनावरांची. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे स्पॉटवर आहेत तेवढ्या स्पॉटवर पंचनामा झाला 18 जनावरांचा वाहून गेल्या 10 आणि
मग 18 आपले 6 आले म्हणायचं, 11 जर राहिलं म्हणायचं. आणि वाहून गेल्याचं काही ते देणार नाही. देत नाहीत म्हणले ते. मग आता त्यात त्यांचं काय नाही, माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल एक भूमिका घेतली आहे की जे वाहून गेलेले आहेत आणि त्यांचा जिथे पंचनामा झाला ती वाहून गेलेलं काही मिळालं तरी का नाही सांगाडा तरी किंवा कसं भेटणार आहे? शक्य काय हे भेटायचं? सोपं आहे काय? कारण खाली खासापुरी धरणच आहे पुन्हा. काय ते 4 दिवसात जिकडे तिकडं मग मच्छी बिच्छी खाऊन टाकीत असतील, ठेवत असतात का त्यांना? ते भेटायचं शक्य थोडं आहे काय? अहो आम्ही इथं थोड्या पाण्यात त्या 3 गाय राहिलेल्या ते ढकलून दिल्या, ते कुठं आम्हाला बघायला भेटल्या नाही. पहिल्या दिवशी जी एक येणार होते दुसऱ्या पावसात दुसऱ्या दिवशी पण पूर आला, त्याच्यात गेल्या बाकी. काय झालं, पहिल्या पुरात तर गेल्याच गाय. ही तुम्हाला दावलेली अशी ठेल होती इथं, मग दाखविण्यासाठी ठेवलेली होती. मग संध्याकाळी आम्ही 10 कापले होते. मग दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त पाणी, ते सुद्धा 10 कापलेले सुद्धा गेले वाहून. आणि राहिल्या होत्या 3, ती इथनं आम्ही ढकलून दिल्या पुन्हा JCBनं काही करून. ते सुद्धा आम्हाला बघायला गेलेलं कसं धावता येईल? हा भाग खरं खोटं करायला देवाला माहिती म्हणायचं. कोण खोटं बोलतंय, कोण खोटं बोलणारे बोलतात, पण आपण नाही बोलू शकत खोटं. नाही, ही जी बाब आहे ना, ही मुख्यमंत्र्यांनी पण लक्षात घ्यायला हवी आणि त्यांनी योग्य तो संदेश द्यायला हवा. आणि अजून ज्यांना कोणाला अशी मदत करावीशी वाटते त्यांना मला वाटतं की आता वस्तू वगैरे न देता ह्यांनाच आणखी काही 2-4 तुम्हाला गायी देता येणं शक्य असेल तर ते जरूर दिले पाहिजे. कारण थोडंसं त्यांचं आता सुरळीत व्हायला लागलं आहे आणि बरेच लोक आम्हालाच फोन करतात की आम्हाला मदत द्यायची आहे. तर ती मदत ही अशा स्वरूपात व्हायला हवी. कॅमेरामन निकेतन माने, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. हे गावाचं नाव पिंपळगाव, पिंपळगाव, तालुका भूम, जिल्हा धाराशिव.